हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे CEAचं ॲनालिसिस. त्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला ह्या प्रोसेससाठी समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अधिकारी जेव्हा होत आहे एक माणूस किंवा एक मुलगा, तर त्याला काय म्हणजे थोडक्यात एक प्रोसेस कशी ॲस्पिरंटची बघा. ॲस्पिरंटची प्रोसेस स्टार्ट होती जेव्हा त्याच्या माइंडमध्ये होतं की मला ऑफिसर व्हायचं आहे. तो काय करतो, एखादा चांगला क्लास असेल किंवा कोणी चांगलं शिकवणार असेल तर एकतर त्याचं गायडन्स घेतो, डायरेक्शन घेतो, त्यानुसार अभ्यास करतो किंवा सेल्फ स्टडी पण करतात. दोन प्रकारचे मुलं आहेत. तर ह्यामध्ये सगळं जेवढे पण घरातून फंड्स असतील मॅनेज करून कसंबसं पुण्या मुंबईसारख्या शहरात जाऊन पण काही मुलं शिकतात आणि भरपूर लायब्ररी राहून किंवा दिवस रात्र कष्ट करून अभ्यास करून क्रॅक करतात. तर सपोज काही मुलं 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षापासून अभ्यास करत आहे, सिरियसली सिन्सिअरली करत आहे आणि त्यांच्या डोक्यात काहीच नाही आहे की बाबा त्यांना एकच क्लिअरिटी आहे की बाबा प्रोसेस पूर्ण फ्लॉलेस आहे, पूर्ण क्लॅरिटी आहे आणि मला फक्त नीट चांगला अभ्यास करायचा आहे, एफर्ट्स लावायचे थोडे आणि पोस्ट घ्यायचे. ही एक मेंटॅलिटी ठेवून आपण अभ्यास करतो. पण त्यामध्येच जेव्हा काही विचित्र घटना घडतात, जसं 16th काही केसेस बघायला भेटलेले आहेत, आपण त्याच्यावरही थोडं बोलणार आहे. कारण का हे जर थांबलं नाही यार तर तुमच्या भविष्याला खरंच सांगतो खूप खूप धोका आहे. आणि ज्या पण मुलांनी इतके कष्ट करून ह्या प्रोसेससाठी रिक्रुटमेंटसाठी वाट बघितली होती की PWD येणार आहे, फुल अभ्यास करू, सगळं करू, आणि शेवटी असे काही इन्व्हिजिलेटर्स येतात डायरेक्टली जेव्हा अजून एक्झाम व्हायच्या आधीच, म्हणतो मी एक्झाम सोडा, पेपर व्हायच्या आधीच डायरेक्टली रिस्पॉन्स शीट अशा काही मुलांना सबमिट करतात आणि ते मुलं अशी शीट्स घेऊन किंवा रिस्पॉन्स शीट घेऊन म्हणतो पास होतात. आणि जे तुमचं कट ऑफ वाटतं तुम्हाला की हाय लागतो, एवढा अभ्यास करून माझं झालं नाही. तर हे बघा, असे वेगळे वेगळे कन्सेप्ट्स निघालेत कॉपी करायचे की आता तर डिव्हायसेस देत आहे, काही लोक हॉटेलमध्ये बसून पेपर देत आहे, काही लोक चिट्स घेऊन जात आहे, काही लोकांना रिस्पॉन्स शीट देत आहे, काही लोक मास्कमधून कॉपी करत आहे. यार म्हणजे इतकं भयंकर वातावरण पूर्वी कधी जास्त इतकं नव्हतं बघायला. कॉपी केसेस होत होते, स्टील कळत नव्हतं. आजकाल पूर्ण सोशल मीडियामुळं इतकं अवेअरनेस वाढल्या आणि जसं कालची घटना घडली, लातूर असेल, नागपूर असेल, तर तिथं पण कॉपी केसेस बघायला भेटलेल्या आहेत. तर एवढीच रिक्वेस्ट आहे शासनाला की म्हणजे काय करायचं आहे ते करा यार. पॉलिटिक्स पण मुलांच्या भविष्यासाठी हे खेळणं बंद केलं पाहिजे. कुठंतरी अजून ट्रान्सपरन्सी पाहिजे रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये. जर अजून पण थोडंसं नीट लक्ष घातलं ह्या गोष्टींमध्ये तर नीट बेटर होऊ शकतात. जर वरच्यांनी थोडं लक्ष घातलं तर आय थिंक ही रिक्रुटमेंट प्रोसेस अजून बेटर होऊ शकते किंवा अजून चांगली होऊ शकते. मॅनेजमेंटचे प्रकार थांबले गेले पाहिजे, नाहीतर तुम्हाला जे रात्रभर अभ्यास करून 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करून ज्यांना पोस्ट भेटणार आहे त्यांनी खरंच सांगतो सगळे एफर्ट्स तुमचे झिरो होतील जर अशा काही घटना अजून घडत राहतील तर. ठीक आहे, आपण ह्यावर तर बोलूच नंतर. तर फ्लॉज जे आहे, ड्रॉबॅक्स या रिक्रुटमेंट प्रोसेसचे, तर CA PWD 2023 ॲनालिसिसचे त्याच्या आधी डे 2चे काही ड्रॉबॅक्स, डे 2 म्हणण्यापेक्षा ह्या रिक्रुटमेंटचेच जे ड्रॉबॅक्स आहेत. एक तर सिलेबस, पहिली गोष्ट मेन्शन नाही. दुसरी गोष्ट ठीक आहे, जुना सिलेबस डेटम ठेवून आपण जरी केलं तरी काही हरकत नाही म्हणता येत. त्यानंतर सेट गॅप बघा, आता डायरेक्टली 16 नंतर 28, म्हणजे इतका मोठा गॅप मोस्टली बघायला नाही भेटत. ठीक आहे, तरी ठेवला आहे. त्यानंतर एक्झाम डेट डिक्लेरेशन एकदम फास्ट डिक्लेअर केल्या एक्झाम्स. कॉपी केसेस ज्या सापडल्या नागपूर, लातूर, त्यात वर्स्ट मधला वर्स्ट डे त्या मुलांसाठी. खरं त्या मुलांनी बिचाऱ्यांनी काय करायचं,
एवढं रात्रभर कष्ट करून गेलेले, पुरं सगळे फॉर्म्युला रिकॉल करता करता पूर्ण यार वाट लागून जाते सिव्हिल इंजिनिअरिंगचे. आणि त्यात डायरेक्टली यार तुम्हाला जर रिस्पॉन्स शीट भेटत असेल काही लोकांना, खरंच दुर्दैव आहे आपल्या प्रोसेसचा, रिक्रुटमेंट प्रोसेसचा. आणि ह्यात खरंच वरिष्ठांनी लक्ष घालून एक तर प्रोसेसच थांबवायला पाहिजे, पूर्ण काहीतरी व्यवस्थित एक क्लॅरिटी आणायला पाहिजे ह्यामध्ये की कसं होणार आहे, कोण काय कुठं काय करतं आहे. कारण कुठल्या कोपऱ्यात कुणी कुणाला काय दिलेलं आहे किंवा कुठल्या सेंटर्समध्ये काय घडलं आहे, ठीक आहे यार, कधीच कळणार नाही आहे काही मुलांना. म्हणजे ठीक आहे, काही सेंटर्सचं जे आता प्रकरण बाहेर आलं आहे ते तर तुम्हाला लक्षात येतं सोशल मीडियामुळं, पण असे अजून काही सेंटर्स असू शकतात जिथं चाललं आहे असं गपचूप देत आहेत कॉप्याज. तर तुम्ही काय करणार, त्या सेंटर्सबद्दल काही करू शकत नाही तुम्ही. तर ह्या कुठंतरी अवेअरनेस ॲटलिस्ट तुमच्या माइंडमध्ये झालं पाहिजे की ठीक आहे, ज्या मुलांनी जसं त्या मुलांनी धाडसाने ते कॉपी उचलून कॅमेऱ्यामध्ये दाखवली असेल किंवा सगळ्यांना दाखवली असेल, तसंच तुम्ही पण तुमच्या सेंटर्सला असं काही घडलं असेल तर सरळ पोलीस कंप्लेंट करून म्हणतो पूर्ण जे काय केस केली पाहिजे त्या गोष्टीची, आणि त्याचं जे काय असेल ते त्यांना पेनल्टी बसली पाहिजे. ठीक आहे. सो CA PWDचा ॲनालिसिस चार्ट जर बघायचं झालं, आता आपण येऊ मुद्द्यावर CA ॲनालिसिस. तर ह्यामध्ये जे सब्जेक्ट्स बघायला भेटले फ्रेंड्स तुम्हाला की बिल्डिंग मटेरियल्स, कन्स्ट्रक्शन, कार्पेंट्री ह्यावर काही टॉपिक्स बघायला भेटले. सर्विंगचा बेसिक्स पार्ट, त्यानंतर स्टील स्ट्रक्चर, जसं की म्हणलं PWD JEEला तर स्टील आलं नाही पण CAला आलं. त्यानंतर ऑटोकॅडवर पण सांगितलं होतं की मध्ये ऑटोकॅड आहे ॲक्च्युली सिलेबसमध्ये. जेव्हा पण तुम्ही कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स करता तर त्या कोर्समध्ये ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर त्याच रिलेटेड गोष्टी पडलेल्या आहेत पेपरला. एस्टिमेटिंग, कॉस्टिंगमध्ये बेसिक्स, टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट्स, कॉस्टिंग, एस्टिमेटिंग ह्याबद्दल पडलं. एन्व्हायरमेंटचे काही पाईपचे जॉईंट्स रिलेटेड प्रश्न असतील त्याही तुम्हाला बघायला भेटले. तर मेन जे सब्जेक्ट्स तुम्हाला टेन्शन होतं की सिलेबसमध्ये किती सब्जेक्ट्स राहतील, तर जवळपास असे सब्जेक्ट्स राहतील 1 2 3 4 5 6. तर जवळपास 5 to 6 सब्जेक्ट्सवर तुम्हाला चांगली कमांड येणं गरजेचं आहे जर तुम्हाला CAची पोस्ट पाहायला येतं. त्यानंतर नॉन टेक सब्जेक्ट्समध्ये म्हणलं तर रिझनिंगमध्ये 4 ते 5 क्वेश्चन, सिरीज, BLR एक्सेट्रा. BLR म्हणजे बाउंड्री लेअर नाही फ्रेंड्स, ब्लड रिलेशन. त्यानंतर इंग्लिशमध्ये 5 क्वेश्चन्स, मराठीमध्ये 5 क्वेश्चन्स, GKमध्ये 10 क्वेश्चन्स. तर हे एक इम्पॉर्टंट, GKचा जो वेटेज राहिलेला आहे तो जास्त दिलेला आहे ॲज कम्पेअर टू रिझनिंग. मोस्टली असं वाटलं होतं की रिझनिंग 10 क्वेश्चन्स येतील, बट स्टील त्यांनी फिरवलेलं आहे पूर्ण. तर वेटेज वाईज म्हणायचं गेलं तर बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन ऑल टाईम फेवरेट. प्रत्येक TCSच्या रिक्रुटमेंटमध्ये बघा बिल्डिंग मटेरियल म्हाडापासून ते आत्तापर्यंत ऑल टाईम फेवरेट सब्जेक्ट. त्यानंतर सर्वेइंग, त्यानंतर स्टील, एस्टिमेटिंग, एन्व्हायरमेंट आणि ऑटोकॅड. तरी ह्या गोष्टींवर तुमची कमांड असणं गरजेचं आहे. तर टॉपिक्स बघूया आपण थोडे की कुठल्या टॉपिक्सच्या रिलेटेड तुम्हाला हे प्रश्न बघायला भेटले. टिंबर, पेंट, सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक्स, बेरिंग कॅपॅसिटीचे जे बेसिक्स आहेत सॉईलचे. त्यानंतर चेन सर्वे, लिनियर मेजरमेंट, कंपास सर्वे, त्यानंतर थिओडोलाइट, टोटल स्टेशन. तरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या रिलेटेड बघायला भेटल्या. तर सर्वे असेल, बिल्डिंग मटेरियल असेल, असा एक टॉपिक कुठलं हे असं काही गृहीत धरू नका की हे पडेल हे पडणार नाही, सगळे टॉपिक्स करून जा. त्यानंतर साईज अँड वेटेज ऑफ सेक्शन्स हे एक इम्पॉर्टंट आहे. कमांड्स कीज ऑटोकॅडमध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट्स, व्हॅल्युएशन्स अँड PWD प्रोसिजर किंवा अजून एस्टिमेटिंगचं जे बेसिक पार्ट आहे तोही करणं गरजेचं आहे. तर एवढंच महत्त्वाचं जे 2-3 मुद्दे होते फ्रेंड्स की एवढी फी घेत आहेत हे ठीक आहे, आपण असं ॲनालिसिस देतो, सगळं करतो आपल्या मुलांसाठी, जेवढं करता येईल तेवढं आपण हेल्प तर करतोच आहे. पण जर अशा घटना घडत असतील तर खरंच म्हणतो सगळं वेस्टेज होईल का काय असं वाटतं कधी कधी. त्यामुळं तुम्हाला पण असं कुठं जर घटना घडत असतील तर लगेच अवेअर करा दुसऱ्यांना आणि ॲटलिस्ट तिथल्या तरी घटना थांबवता येईल त्या थांबवा.
आणि ह्याच रिक्रुटमेंटचे जे हेड्स असतील, जे कंडक्ट करत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे या गोष्टी. आणि एकतर पूर्ण रिक्रुटमेंटच ती रद्द झाली पाहिजे PWDची, आणि त्याबदले नवीन पूर्ण रिक्रुटमेंट क्लॅरिटीने घेतली पाहिजे. आणि प्रत्येकाला प्रूफ दिला पाहिजे की कशा रिक्रुटमेंट्स तुम्ही कुठल्या कुठल्या सेंटर्सला कसं घेत आहे. तर ह्याबद्दल थोडी पिक्चर क्लॅरिटी अजून देणं गरजेचं आहे शासनाला. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे ॲनालिसिसबद्दल अजून थोडं अवेअरनेस वाढले असेल. बघा, तुमच्याकडं पण तुमच्या सेंटर्समध्ये अशा काही घटना घडत असतील तर प्लीज अशा गोष्टी थांबवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पण दुसऱ्यांसाठी, आता तुम्ही पण त्याच फेजमध्ये आहे की कष्ट करून रात्रभर जे अभ्यास करून लोक पास होतात. तुम्हाला माहिती की किती एफर्ट्स घ्यावे लागतात ऑफिसर व्हायला. तर त्यांचे पण एफर्ट्स तुम्हाला वाचवता येतील आणि तुमचे पण एफर्ट्स वाचवता येतील फ्रेंड्स. सो आय होप तुम्हाला ह्याबद्दल थोडी क्लॅरिटी आली असेल. आणि इवन CA PWDबद्दल ठीक आहे, एक्झॅक्ट क्वेश्चन्स तर आपण डिस्कस नाही केले, पण जे महत्त्वाचे टॉपिक्स किंवा महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत ह्यामध्ये फ्रेंड्स आपण पूर्ण कवर केलं. आय थिंक एवढं तुम्हाला डायरेक्शन सफिशियंट आहे येणाऱ्या CAच्या पोस्टसाठी. बेस्ट ऑफ लक फ्रेंड्स. थँक्यू फॉर वॉचिंग.